तर तुमच्या मिसेस आता वॉर्ड म्हणून उभ्या आहेत, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायचं, म्हणजे त्यांनी काय कामगिरी केली पाहिजे? तर या भागामध्ये प्रथम हे रस्त्याचे खूप प्रश्न आहे. मी कुठून आलात? कल्याणवरून. आज तुम्ही बघितलं असाल की कल्याणी चौकापासून इथे आमच्या घरापर्यंत त्या रस्त्यामध्ये असं तुम्हाला रस्ता आढळला का कुठे? मला खूपच खराब. खड्ड्यात रस्ते आहेत का? खड्डे आहेत ती काहीच समजत नाही. आणि सगळं ड्रेनेजचं पाणी इथे प्रॉपर ड्रेनेज लाईन नसल्याने सगळं पाणी हा सांडपाण्याचं पाणी हा रस्त्यावरती येतो. तसंच मोहिलीला जाणारा रस्ता ही खूप बिकट अवस्था आहे. त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. तर आमचं पहिलं प्राधान्य राहील की या भागामध्ये त्यांची सुधारणा करणं हा आमचा पहिला या भागामधला प्रश्न जो आहे नागरिकांचा तो सोडवण्याचा आमचा पहिला प्रश्न राहील. तसेच या भागामध्ये स्मशानभूमी नसल्याने आम्हाला इथे उघड्यावरती अंत्यसंस्कार केला जाते. हो, उघड्यावरती. आणि पावसाळ्यामध्ये असा एक पाऊस पडत असताना तो धरण आम्ही रचलेला असतो. प्रेत जलतही नाही. आम्हाला दुसऱ्या दिवशी तो अर्धवट प्रेत पुन्हा चालायला लागते. नाहीतर आम्हाला इथे जो वर्ग आलेला आहे तर त्यांना इथून आम्हाला एक 8 किलोमीटर शहाडला जाऊन अंत्यसंस्कार करायला लागतो. मोठी बिकट समस्या आहे मग. हो, खूपच मोठी बिकट समस्या आहे मॅडम. आणि लोकांना इथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने सगळ्यांना प्रायव्हेटमध्ये उपचार घ्यायला लागतात. तसेच इथे परिवहन सेवेचाही उपयोग होत नाही. परिवहन सेवाही नसते. इथे आरोग्याचा प्रश्न आहे, सफाईचा प्रश्न आहे आणि पाण्याचा असा आहे की इकडे पाणी येतोय पण खूप कमी दाबाने येत आहे. इथे महिलांना रात्रीचे 1-1, 1:30 वाजता पाणी भरायला रात्री. या समस्या आहेत. तुमच्या नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? मी माझ्या पत्नीच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो की माझ्या पत्नीला आणि आमच्या पूर्ण पॅनलला ती निशाणी मशाल आहे निवडून द्या आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर.